हृदयद्रावक ज्या आईने संसार थाटून दिला तिच्याच अंत्यविधीकडे लेकीने फिरवली पाठ. अहिल्यानगरच्या वृद्धाश्रमातील लोकांनीच केला अंत्यसंस्कार. आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, माया आणि आयुष्यभराची सावली. पण जर आईच्या निधनानंतरही तिच्या अंत्यविधीसाठी मुलं आली नाहीत तर? अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन येथे घडलेली ही एक घटना अनेकांना अंतर्मुख करणारी ठरली आहे. राशींच्या जनजागृती प्रतिष्ठानच्या आजोळ या वृद्धाश्रमात राहणाऱ्या सुमन आजी गेली 8 वर्षे येथे आश्रय घेत होत्या. एक मुलगी आणि नातवंडे असूनही त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागत होते. खरे तर जगदंबा देवी मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या सुमन आजींना आजोळचे व्यवस्थापक शरदचंद्र आढाव यांनी वृद्धाश्रमात आणले आणि नातवासारखी सेवा केली. आजारी पडल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना वारंवार माहिती दिली, मात्र कोणीही भेटायला आली नाही. काही दिवसांपूर्वी सुमन आजींचे निधन झाले ही बातमी मुलीला कळवण्यात आली, मात्र मुलीने तुम्हीच अंत्यविधी करा, आम्ही येणार नाही असा निरोप मिळाल्याचे सांगितले जाते. अखेरीस शरदचंद्र आढाव आणि वृद्धाश्रमातील सहकाऱ्यांनीच राशीन स्मशानभूमीत सुमन आजींवर अंत्यसंस्कार केले. ही घटना नात्यांमधील बदलत्या वास्तवाचा वेदनादायी आरसा ठरत आहे.